17 फेब्रुवारी 2026ला आहे सूर्यग्रहण. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही? आपण सूर्यग्रहणाचे वेदादी नियम पाळायचे आहेत की नाही? हे सूर्यग्रहण किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे? त्याचबरोबर हे सूर्यग्रहण नक्की कोणत्या प्रकारचं असणार आहे, अशी संपूर्ण माहिती हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. फेब्रुवारी महिन्यात 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य चंद्र युतीचा क्षण असतो. प्रत्येक वर्षी किमान 2 सूर्यग्रहणं होतातच. एखाद्या वर्षी सूर्यग्रहणांची संख्या कमाल 4 किंवा 5 असू शकते. सूर्यग्रहणात खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण असे प्रकार असतात. फेब्रुवारी महिन्यात लागणारे हे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारातलं असणार आहे. 17 फेब्रुवारीला हे सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण 3:26 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:57 असेल. ग्रहणाचा एकूण कालावधी अंदाजे 4 तास 32 मिनिटांचा असेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, ज्यामध्ये सूर्य पूर्णपणे झाकलेला नसून सूर्याचा बाह्य भाग तेजस्वी बांगडीसारखा दिसतो. हे सूर्यग्रहण कुंभ राशीत होईल. कंकणाकृती सूर्यग्रहण लागेल तेव्हा कुंभ राशीत सूर्य, राहू, बुध, शुक्र हे ग्रह विराजमान असतील. तसंच सिंह राशीतील केतू ग्रहाची दृष्टी सुद्धा या ग्रहांवर असणार आहे. मी मघाशी म्हटलं तसं 17 तारखेला हे सूर्यग्रहण 3:26 सुरू होईल. ग्रहणाचा मध्य असेल 5:42 आणि सूर्यग्रहण मोक्ष अर्थात ग्रहण सुटेल 7:27. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? तर नाही. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेदादी नियम पाळू नयेत असं सांगितलं जात आहे. मग हे सूर्यग्रहण नक्की कुठे दिसणार आहे? हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, अंटार्क्टिका, दक्षिण अर्जेंटिना, चिली या देशांच्या आसपासच्या भागात दिसेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार सूर्यग्रहण ज्या भागात प्रत्यक्ष दिसते तिथे सर्वात जास्त त्याचा प्रभाव असतो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही याची नोंद घ्यावी. सूर्यग्रहणाविषयी आणखीन सांगायचं झालं तर सूर्य, चंद्र, पृथ्वी एका प्रतलात एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार सूर्यापेक्षा कमी राहतो. अशा वेळेस सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळेस चंद्र सूर्यासमोर आलेला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूंनी झाकाळताना दिसतो. तेजस्वी बांगडीसारख्या दिसणाऱ्या या घटनेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. प्रत्येक ग्रहणात विरळ सावली पृथ्वीवर पडू शकते, पण चंद्राच्या बदलत्या अंतरामुळे गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतेच असं नाही. असं घडल्यास खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्यग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.